आगे झाले त्यांचीही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। शांततेत आहे। मी शिवसैनिक आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारे मी शिवसैनिक। हे कोणालाही माओवादी ठरवतील, नक्षलवादी ठरवतील, याच विचारसरणी विरुद्ध हा मोर्चा आहे। असं म्हटलं जात आहे की भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी मोर्चा आहे। नेमका भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे। ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे, पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं? हे सीतेचं जे मूळ स्थान आहे। त्याच्यामुळे त्या हिंदू राष्ट्राकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटतंय। मी सांगड घालत नेपाळ सरकार भ्रष्टाचार आहे नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात आहे असं मी म्हणतो। त्याच्यामुळे सरकारनं सावध राहिलं पाहिजे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आंदोलनात एकत्र दिसले। आता शिवसेना युपीटी आणि मनसेचे नेते एकत्र असायला प्रश्नावर महाराष्ट्रात या दोन पक्षांच्या माध्यमातून नवी क्रांती घडवण्याचा ठिणगी पडलेली आहे। ठिणगी पडलेली आहे। आगामी निवडणुकांची लक्षात घेता राज्यामध्ये इतर शहरांमध्ये देखील असेच मोर्चा दोन्ही पक्षाकडून करण्यात यापुढे पुढला मोर्चा पुण्यात निघेल। पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये काय मुद्दे असतील? इथे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त आहे। पुण्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही। अजित पवारांची प्रचंड दहशत आणि गुंड टोळ्या गर्दी या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे आता आपण मेन रोड परिसरामध्ये आहोत। मागच्या बाजूला जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त जे संयुक्त मोर्चाचं आयोजन केलं आहे त्यात सहभागी झाले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झाले। शहराच्या मध्यवस्तीमध्ये हा मोर्चा काढलाय। हा मार्ग निवडण्याचं काय कारण हा जनता जेव्हा असतो तेव्हा जनतेच्या रस्त्यावरून जावं लागतं। जनतेच्या रस्त्यावरून आम्ही चाललोय। जनता पाहते, जनता सामील झालेले आहे, म्हणून हा जन आक्रोश। नाशिक महापालिकेतही युती आपल्याला दोन्ही पक्षांमध्ये असेल का? ज्या अर्थी आम्ही आता एकत्र आहोत त्यातले अनेक प्रश्न नाशिक महानगरपालिकेने निर्माण केलेले आहेत। राऊत साहेब तुम्ही मगाशी म्हणालात नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची ताकद आहे, त्यामुळे हे दोन पक्ष म्हणजे ग्राउंडवर यांची ताकद पक्ष म्हणजे मग महाविकास आघाडीतले अन्य पक्ष नसतील का? महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी मोठा चर्चेमध्ये आम्ही चर्चा करू सगळ्यांशी। नागरी समस्यांबरोबर आरक्षणाचा मुद्दा देखील सध्या चर्चेमध्ये आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका काय आहे? ओबीसी मोर्चा होऊ द्या।